आवाज सर्वसामान्यांचा। खटाव तालुक्यातील पूर्वेला वसलेलं ऐनकुळ गाव, या गावची यात्रा 40 वर्षानंतर राजकीय गटतट हेवेदावे बाजूला ठेवून 2 दिवसाची यात्रा शांततेत पार पाडण्यात आली आहे। 40 वर्षानंतर राजकीय नेत्यांना एकत्र करून तरुण वर्गाने रथोत्सव, बगाड, कुस्त्यांची यात्रा एकत्र एकोप्याने पार पाडून दाखवली आहे। यावेळी कुस्त्यांच्या आखाड्यात 100 रुपयांपासून 2.5 लाखापर्यंत 150 ते 200 कुस्त्या खेळवण्यात आल्या आहेत। शेवटी कुस्ती महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील आणि उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बाबर यांची अतितटीची कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली। ऐनकुळ यात्रा म्हटलं की जिल्ह्यात तालुक्यात चर्चेचा विषय ठरला जातो। कधी राजकीय 2 पार्ट्या, तर कधी 3 पक्ष, तर कुठे एकाच दिवशी 2 कुस्त्यांचे फड, तर 500 फुटावर 2 तमाशाचे फड, अशा या संवेदनशील ऐनकुळ गावची यात्रा 40 वर्षानंतर राजकीय गटतट हेवेदावे बाजूला ठेवून 16 आणि 17 ऑक्टोबरला शांततेत पार पाडण्यात आली आहे। या यात्रेत तरुण युवकांनी 2 दिवसाच्या यात्रेमध्ये कोणतेही गालबोट लागू दिले नाही। तमाशा, सांस्कृतिक कार्यक्रमाच्या वेळी पुरुष वर्ग महिलांच्या बाजूला अजिबात दिसला नाही। या वर्षी सांस्कृतिक कार्यक्रमाला महिलांची गर्दी उत्साहाने दिसून येत होती। महिलांना कुठेही असुरक्षिततेची, कमीपणाची भावना न दाखवता ऐनकुळच्या युवकांनी दखल घेत शिस्तबद्धता दाखवून दिली आहे। पाठीमागे वळून पाहिलं तर ऐनकुळची यात्रा गेली अनेक वर्ष भरत आली आहे। या गावचे पूर्वज एक दिलाने यात्रा पार पाडत होते। गेल्या 40 वर्षांपूर्वी राजकारणाने मध्येच उडी घेतल्याने यात आपापले गट नेतृत्व करीत राहिले आणि प्रत्येक जण मी मोठा का तू मोठा असं वागायला लागल्याने आणि एकमेकांच्या मनामध्ये अहंकार निर्माण झाल्याने गावामध्ये 2 यात्रा एकाच दिवशी पार पडू लागल्या होत्या। त्यामुळे तालुक्यात ऐनकुळ गावाचं नाव कमी व्हायला लागले होते। यापुढे तालुक्यात आदर्श निर्माण करण्यासाठी सर्व मंडळींनी एकत्र येऊन यात्रा भरवण्याचा निर्णय यावर्षी घेण्यात आला। याच्यामुळे भविष्यात पुढची पिढी यात्रा एकत्र पार पाडित राहील असा यावेळी मंडळींनी निर्णय घेतलेला आणि 2 दिवसाची यात्रा शांततेत पार पाडण्यात आली। ऐनकुळची यात्रा पूर्वजांच्या वैभवाला प्राप्त कशी होईल यासाठी सगळे नेते मंडळींनी एकत्र येऊन यात्रा कशी मोठी भरेल त्यासाठी एका विचाराने प्रयत्न करण्यात आला आहे। यापुढे दरवर्षी एक गाव एक यात्रा संकल्प घेऊन नोकरदार, शेतकरी, नेते मंडळी, सर्व ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन यात्रा अशीच एकत्र भरवण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आलाय। आता सध्याला 1-2 दिवस झालं ऐनकुळची यात्रा 40 वर्षानंतर एक शांततेत पार पडली। काही गोष्टी काही गोष्टी वगळता कार्यक्रम सगळा कुस्त्याचा, बगाडाचा, तुमचा अजून काय तुम्ही असेल ते पार्श्वभूमी सांगू शकता। पण एक सगळ्या गोष्टी माझ्या नजरेतून अशा आहे की म्हणजे सगळ्या भागातील समाज दृष्टीतून चांगली एक चर्चा होते। ही तुमची यात्रा चांगल्या स्वरूपात शांततेत पार पडली। काय सांगाल तुम्ही याविषयी? गेली अनेक वर्ष आमच्या गावची यात्रा भरते। आमचे पूर्वज अतिशय गुण्यागोविंदानं एकत्रित पद्धतीनं एक दिलानं यात्रा करीत होते। गेल्या 40 वर्षापूर्वी राजकारण त्यामध्ये आल्यामुळं आपापल्या गटाचं नेतृत्व करीत असताना प्रत्येकाला मी मोठा तू मोठा असं वाटायला लागल्यामुळं, पक्षीय राजकारण आल्यामुळं किंवा एकमेकांच्या मनामध्ये अहंभाव निर्माण झाल्यामुळं आमच्या गावामध्ये 2 यात्रा झाल्या। 40 वर्ष आमच्या गावामध्ये 2 यात्रा होत आहेत। या पद्धतीनं चालू असताना आमच्या गावची फार मोठी यात्रा भरत होती, भागानं आदर्श घ्यावा अशी होती। पण 2 यात्रा झाल्यानंतर आमची यात्रा हळूहळू कमी होत आली आणि ह्या सगळ्याचं दुःख तालुक्यात नेमकं ऐनकुळचं नाव कमी व्हायला लागलं ह्याचं लोकांच्या मनामध्ये एक सण होताना दुःख होतं। आणि मग आम्ही असा विचार केला किमान यात्रेपुरतं तरी आपण एकत्र येऊया। अनेक मोठ्या पद्धतीनं तालुक्याला आदर्श निर्माण करणे इतपत मोठी यात्रा, एवढं मोठं कुस्त्याचा फड, करमणुकीचे कार्यक्रम, रथाची मिरवणूक हे मोठ्या पद्धतीनं काढूया असा आम्ही निर्णय केला आणि एकत्र आलो। आणि आम्ही तर असं ठरवलं आहे भविष्य काळामध्ये आमची पिढी तर गेली तरीसुद्धा पुढच्या पिढीलाही एकत्र यात्रा करावी अशी आमची इच्छा आहे। अच्छा सर, काय सांगाल तुम्ही? आता अर्जुन भाऊनी सांगितल्याप्रमाणे गेल्या वर्षी यात्रा झाल्यानंतर एक प्राथमिक बैठक आमची झाली। त्यानंतर सातत्यानं आम्ही बऱ्याचशा बैठका करून
गावामध्ये एक जनमत तयार झालं होतं की एक यात्रा झाली पाहिजे आणि सगळ्या गावातल्या प्रमुख नेत्यांनी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन त्याला पाठिंबा दिला आणि एनकुळची यात्रा ही पूर्वजांच्या वैभवाला प्राप्त कशी होईल यासाठी आम्ही सगळ्या नेते मंडळींनी एकत्र येऊन एनकुळची यात्रा मोठी करण्यासाठी प्रयत्न केला. त्याला गावातल्या युवकांनी, शेतकऱ्यांनी, नोकरवर्गांनी सगळ्यांनी भरभरून साथ दिली आणि परत एकदा एनकुळ सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातली सगळीत मोठी यात्रा येणाऱ्या काळामध्ये यावर्षी भरली आणि यापेक्षा मोठं स्वरूप पुढील वर्षी आणि कायमस्वरूपी यात्रा एकसंघ एकत्र भरेल. एक गाव एक यात्रा एक बगाड ही संकल्पना घेऊन आम्ही पुढे जाणार आहे आणि त्याला प्रचंड प्रतिसाद आम्हाला यावर्षी मिळालेला आहे आणि तो भविष्यात बी नाथसाहेबाच्या कृपेने टिकणार आहे. ते यात्रेत जरा काही गोष्टी आदेशाचं पालन केलं नाही, त्याच्याविषयी पुढल्या वर्षी तुम्ही काय थोडंसं ज्या यावर्षी पहिला प्रयोग होता, पहिला प्रयोग. 40 वर्षानंतर एकत्र आले होते. हां. काही ज्या चुका झाल्या त्या चुका आम्ही सगळ्या लिस्टिंग करणार, बाबा ह्या आपल्या चुका आहेत, त्या चुका दुरुस्त करून पुढच्या वर्षी चुका होणार नाहीत यामध्ये लक्ष देऊन कोणत्याही प्रकारची कसलीही चूक होणार नाही याची आम्ही खबरदारी घेणार. ओके सर, काय सांगाल 2 मिनटं? या दोघांनी जी माहिती सांगितली, अच्छा, बऱ्यापैकी इतिहास सांगितला आणि इतिहासाची पुनरावृत्ती परत होणार नाही ही काळजी आम्ही सगळं गावकरी मंडळी घेणार आहे असा आम्ही शब्द देतो. अच्छा. तरुणांनी सुद्धा उत्स्फूर्तपणे या यात्रेसाठी मदत केली. एवढं नव्हे तर वर्गणी भूतो ना भविष्य जवळजवळ 99% सर्व लोकांनी वर्गणी दिली आणि यात्रा कमिटीला सहकार्य केलं. त्यामध्ये तरुणाचाही वाटा आहे, शेतकऱ्यांचा वाटा आहे आणि असणाऱ्या सर्व ग्रामस्थाचा वाटा आहे आणि मनापासून तालुक्यातल्या लोकांनी सुद्धा आमच्या गावाचं कौतुक केलं. हेही त्यामागचा आम्हाला एक आनंद आहे. या वर्षीपासून आम्ही जो निर्णय घेतला, काही चुका आम्ही दुरुस्त करणार आणि पुढच्या वेळेला ज्या चुका झालेत ते गावाच्या समोर मांडू आणि गावाने दिलेल्या सूचना परत सुधारून आम्ही यात्रा मोठ्या प्रमाणात कशी या जिल्ह्यामध्ये उभी राहील, जिल्ह्यामध्ये कशी ही यात्रा नामांकित होईल आणि बगाड, आम्ही आता बगाड तर नवीन बांधतोयच. अच्छा. आम्ही काही दिवसामध्ये तो निर्णय घेतोय आणि तो आदर्श बगाड कसं होईल की अनेक या महाराष्ट्रातली माणसं एनकुळला येतील आणि बगाड आदर्श कसा आहे बघतील, अशा पद्धतीनं आम्ही गावकरी मंडळी हा निर्णय घेऊ, हीच या भावना या ठिकाणी व्यक्त करतो. म्हणजे कंचेवाडी येत्या पुढल्या वर्षी तुम्ही म्हणजे यात्रेत थोडंसं बदल करणार आहे बगाडामध्ये? बगाड अच्छा, बगाडामध्ये. म्हणजे कसं हिंजवडीला बगाड आहे, हां हां हां. बावधनला बगाड आहे, बावधनला. चेचेगावला बगाड आहे आणि या महाराष्ट्रामध्ये बगाडाची एक परंपरा आहे. नवस तुम्ही वगैरे चॅनलवर ह्याच्यावर बघत असाल, एक बगाड ही संकल्पना आहे ना, ही संकल्पना तंतोतंत एनकुळला बगाडाच्या स्वरूपात सुरुवात झाली. ती संकल्पना बगाड म्हणून आम्हाला पुढे घेऊन जायचं आहे. एकत्र यात्रा आहे म्हणजे कंचेवाडीनं तर एवढं भरभरून यावर्षी एनकुळवर प्रेम केलं. सगळ्या मंडळींनी खांद्याला खांदा लावून एनकुळच्या नागरिकाच्या बरोबर कंचेवाडी राहिली. त्यामुळं एनकुळ आणि कंचेवाडी एकत्र येऊन आम्हाला पुढे जायचं आहे. सर, आता ते युवा पिढीबद्दल काय म्हणा, युवा पिढीने ह्यात जास्त लक्ष घातलं, भाग घेतला, काय सांगाल त्याच्याबद्दल? तरुणांनी या यात्रेत तरुणांनी जास्त लक्ष घातल्यामुळे यात्रा काय सांगा? याच्यामध्ये तरुणांनी फार मोठ्या पद्धतीनं सहकार्य केलं, मदत केली. हां. म्हणजे त्यांचा जो स्वभाव आहे मुलांचा, तर तो बाजूला ठेवून त्याने एकत्र यात्रा करण्याच्या दृष्टीनं किंवा यात्रेमध्ये शिस्त आणण्याचं काम तरुणांनी केलं. अच्छा. त्याला मी या निमित्तानं धन्यवाद देतो. हां, काय सांगाल तुम्ही आता यात्रेविषयी? आताच मान्यवरांनी आमच्या गावातल्या सगळ्या नेते मंडळींनी या यात्रेबद्दल असं विस्तृत असं सगळं सांगितलेलं आहे. बरं, हां. फक्त यामध्ये जे मुद्दे त्यांनी सांगितले ते मुद्दे मी काही सांगणार नाही. पण एक गोष्ट या गावचं वैशिष्ट्य असं आहे की राजकीयदृष्ट्या कितीही वितुष्ट या गावामध्ये असलं किंवा गावानं पाहिलं असलं तरी पण या गावची सामाजिक वीण खूप चांगल्या पद्धतीनं बांधली गेलेली आहे. अच्छा. आणि या यात्रेमध्ये वैशिष्ट्य असं होतं की सर्व जाती धर्मातील लोक या भैरवनाथाच्या यात्रेमध्ये अतिशय उत्साहानं सामील झाले आणि त्यांचाही या सगळ्या गोष्टीमध्ये हिरिरीनं सहभाग होता.
आणि या यात्रेमध्ये समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी आपण त्यांना प्रतिनिधित्व दिलं गेलं होतं. हे या यात्रा कमिटीचं किंवा पंच कमिटीचं एक वेगळं वैशिष्ट्य होतं. तर या दृष्टीनं सामाजिकदृष्ट्या एक देश बनवण्यासाठी सुद्धा या गावाचं एक आदर्श उदाहरण आहे आणि भविष्यामध्ये पण याच पद्धतीनं हे गाव सामाजिकदृष्ट्या एकोपा राहील या दृष्टीनं आम्ही काम करू. थँक्यू. अच्छा, मगाशी बोलल्याप्रमाणे तुम्ही येणारे उत्सव समजा मातक समाज असतील, मुस्लिम समाजाचे उत्सव असतील, ते एकत्र तुम्ही असे पार पाडत जाणार वर्षभरात. गाव पूर्ण आंबेडकर जयंती असेल, मातंग समाजाची साबाजीबाबाची यात्रा असेल, उरूस असेल, आणखीन अन्य धर्मीयाचे जे कार्यक्रम आहेत, खंडोबाची यात्रा असेल, त्यामध्ये गावातल्या सगळ्या कार्यक्रमामध्ये सगळ्या गावानं एकत्र येऊन तो कार्यक्रम करायचा असं निर्णय झाला. सर्वांमध्ये. म्हणजे आता एकंदरीत तुम्ही 40 वर्षानंतर यात्रा एकत्र भरूया, उत्सवाच्या निमित्त तुम्ही एकत्र भरू आणि असा निर्णय घेतला की कुठलेही वर्षभरात कार्यक्रम असतील, उत्सव असतील, ते एकत्रितपणे तुम्ही पार पाडा. चला, ओके. ओके. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.